Hello everyone, how are you? I hope you all are doing great. So today in this video we will be focusing on importance of English language, and at the end of the video we will get to know how to start learning English from basics, and also we will get to know how to speak English fluently. Although I'm not an expert in English language, but I can understand, read, speak and write in English whenever it's needed. So I think that's sufficient. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो, जे की आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर आज आपण फोकस करणार आहोत इंग्लिश भाषेवरती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंग्लिश ही एक ग्लोबल भाषा आहे. तर मी मराठी आहे आणि मला माझ्या मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. पण सध्या बदलत्या काळानुसार जर तुम्ही बघितलं तर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही कार्यालयामध्ये असेल तर इंग्लिश भाषेचा प्रयोग जो आहे तर तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि अशा सुद्धा काही लेडीज आहेत, मी स्पेशली लेडीज ऑडियन्सला टार्गेट करते. अशा काही एक माझा लेडीज ऑडियन्स आहे भाषेचा काहीही गंध नाही आहे आणि समोरची व्यक्ती काय बोलते किंवा एखादा फॉर्म जर असेल तर तो भरायचा असेल तर त्यांना तो भरायला येत नाही. तर जो कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये, जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसते तेव्हा तर तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली कमी होतो आणि नक्कीच आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येतो की ही एक भाषा आहे आणि जशी आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा आपण जशी फ्लुएंटली बोलतो त्याच पद्धतीने इंग्लिश ही एक भाषा आहे. आणि जर आपण त्या भाषेचा अभ्यास केला, त्या भाषेची मुळाक्षरापासून अभ्यास केला तर नक्कीच या भाषेमध्ये सुद्धा आपण फ्लुएंटली बोलू शकतो आणि जिथे गरज आहे तर तिथे इंग्लिश भाषेचा प्रयोग आपण करू शकतो. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे जे यूज करून तुम्ही तुमच्या घरातूनच इंग्लिश भाषेचा जो प्रयोग असेल तर तो करू शकता. आता मी खूप अभ्यास केला या विषयावरती आणि माझ्या लक्षात दोन गोष्टी आल्या की माझ्या ऑडियन्समध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना इंग्लिश भाषेचा काहीच गंध नाही आहे, म्हणजे वाचता येत नाही, लिहिता येत नाही, समजत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि असाही एक ऑडियन्स आहे ज्यांना इंग्लिश भाषा लिहिता येते, वाचता येते, समजते, पण बोलता येत नाही. त्यावेळी या भाषेला किंवा हा जो अभ्यासक्रम आहे तर हा दोन टाईप्समध्ये आपण डिवाइड करतो. सगळ्यात पहिला म्हणजे जसं लहान मुलांना पूर्ण इंग्लिश बेसिकपासून शिकवतात, लिहायचं कसं, वाचायचं कसं, BAT बॅट असतं, AT ॲट असतं, EG एग असतं, BEG बॅग असतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या तर त्या डिटेलमध्ये समजल्या पाहिजेत अगदी बेसिकपासून. आणि दुसरा जो वर्ग आहे तर त्यांना ग्रॅमॅटिकली सेंटेन्स अरेंज कसं करायचं तर या गोष्टी समजल्या पाहिजेत. मी खूप विचार केला या विषयावरती, मी खूप अभ्यास केला या विषयावरती, कारण मला बरेच कमेंट्स तुमचे येत होते की स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घ्या. पण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेण्याआधी तुमचा जो इंग्लिश भाषेचा बेसिक आहे, म्हणजे इंग्लिशची जी मुळाक्षर असतील किंवा शब्द असतील तर हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता जे आपण बोलतोय, म्हणजे मला मराठीमध्ये अ आ इ ई पासून माझी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ही भाषा मला अवगत आहे. आणि माझ्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी ही माझी बोलीभाषा असल्यामुळे माझ्या घरामध्ये सगळे मराठी बोलतात. त्यामुळे या भाषेला, ही भाषा शिकवण्यासाठी कोणाला किंवा मला स्पेशल असे कोणते एफर्ट्स घ्यावे नाही लागले. पण इंग्लिश जी भाषा आहे तर ती मोस्टली आपण घरामध्ये बोलत नाही आणि त्यामुळे इंग्लिश भाषेचा बद्दल लोकांमध्ये असणारा जो भीती आहे किंवा जो गैरसमज आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात वाढतोय. सध्या आपण बघतोय लहान मुलं, तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूलला घालताय पण तरीही त्या मुलांमध्ये इंग्लिशची फ्लुएन्सी नाही आहे, म्हणजे फ्लुएंटली ती मुलं इंग्लिश बोलू शकत नाहीत. तर हा फक्त आणि फक्त एक प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर ज्यावेळी तुम्ही इंग्लिश भाषेचा सराव करणार आहे, ज्यावेळी इंग्लिश भाषा तुम्ही शिकायला घेणार, त्यावेळी तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त इंग्लिश भाषाच असली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर इंग्लिशचेच घेतले पाहिजेत, ते वाचले पाहिजेत, ते नजरेखालून घातले पाहिजेत. तुम्ही इंग्लिशचे काही पॉडकास्ट असतील, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट असतात, बिझनेसशी रिलेटेड असतील किंवा इतर कोणत्याही तुमच्या आवडत्या क्षेत्राच्या रिलेटेड असतील तर ते तुम्ही ऐकले पाहिजेत. ज्याला इंग्लिशचा कॅप्शन्स असतात, म्हणजे सबटायटल्स त्याला ॲड केलेले असतात, खाली रिटनमध्ये तुम्हाला दिसतं आणि सोबतच ऑडिओ त्याचा चालू असतो. तर हे तुम्हाला वारंवार बघितले पाहिजेत. न्यूज चॅनल तुम्ही इंग्लिशचे बघितले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भीती इंग्लिश भाषेविषयाची, तर ती तुमच्या मनातून कम्प्लिटली डिसअपियर झाली पाहिजे की मला कोण काय म्हणतील. मी जर एखादी भाषाचा प्रयोग केला, इंग्लिश भाषेचा एखादा शब्द वापरला तर मला माणसं काय म्हणतील, तर ही जी भीती आहे, म्हणजे आपण मराठी माणसं मोस्टली लोक काय बोलतात तर याचा खूप विचार करतो आणि कुठेतरी आपल्या प्रगती जी खुंटते तर ती याच्यामुळेच खंडते. जर एखादी
चांगली गोष्ट तुम्ही करताय. नक्कीच जर एखादी वाईट गोष्ट करताय तर लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही केला पाहिजेत. पण जर एखादी चांगली गोष्ट तुम्ही करताय आणि त्याविषयी जर लोकांची वेगवेगळी मतं असतील आणि त्या मतांमुळे तुम्ही जर तुमच्या निर्णयावरती किंवा तुमच्या कॉन्फिडन्सवरती जर तुम्ही परिणाम करून घेत असाल तर ते तुमच्यासाठी खूप जास्त घातक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही इंग्लिश भाषेचा प्रयोग जो आहे तर तो तुमच्या घरापासून चालू केला पाहिजे. कारण ही भाषा आहे, जर तुम्ही कंटिन्युअसली ते प्रॅक्टिसमध्ये राहिलात, बोलायला लागलात, तर नक्कीच तुम्ही सुद्धा एका दिवशी इंग्लिशमध्ये फ्लुएंट होणार आहात. हा इंग्लिशचा जो अभ्यासक्रम आहे तर हा एका दिवसाचा अभ्यासक्रम नाही आहे किंवा एका महिन्याचा अभ्यासक्रम नाही आहे. तुमच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे किंवा तुम्ही किती वेळ त्याच्यासाठी देताय तर त्याच्या हिशोबाने तो जो इंग्लिश शिकण्याचा तुमचा कालावधी आहे तर तो डिवाइड होतो. काही लोक एका महिन्यामध्ये बेसिक सिलेबस ग्रॅप करतील तर काही लोकांना तो बेसिक सिलेबस ग्रॅप करण्यासाठी 3 महिने सुद्धा लागू शकतात. तर प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीनुसार तुम्ही नक्कीच ही जी भाषा आहे तर ती शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे, अगदीच तुमच्या घरातून बेसिकपासून. आणि तुमचे मला बरेच प्रश्न येत होते की इंग्लिशचा कोर्स, तर नक्कीच मी ज्यावेळी एखादा कोर्स तुम्हाला देते तर त्या कोर्समधून तुम्हाला 100% व्हॅल्यू जी आहे तर ती मिळावी, तर याच्यासाठी मी प्रयत्नशील असते. तर स्पोकन इंग्लिशचा सिलेबस ठरलेला असतो, फिक्स असतो, पण मी जो नवीन कोर्स डिझाईन करते, अजून त्याची मी डेट अनाऊन्स नाही केलेली, सध्या माझा त्याच्यावरती अभ्यास चालू आहे की कोणता पार्ट या सिलेबसमध्ये ॲड करायचा आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे, आणि सिलेबस एकदम A to Z मी तुम्हाला कसा डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकते. तर याच्यावरती माझा अभ्यास चालू आहे. मी जो सिलेबस आहे तर तो तुमच्यासाठी स्पेशली बनवत आहे, पण नक्कीच त्याला थोडासा वेळ लागणार आहे. ती गोष्ट मी ज्यावेळी अनाऊन्स करेन तर नक्कीच मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नवीन अपडेट्स घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सोबतच आपले कम्युनिटी पोस्टमध्ये मी काही अपकमिंग कोर्सेसचे डिटेल्स देत असते, तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली चेक करत चला. तर माझा हाच प्रयत्न आहे की अगदी लहान मुलाला जसं शिकवतात तर त्याच पद्धतीने तुमच्या अभ्यासक्रम जो आहे तो असा बेसिक जो आहे तो इतका भक्कम बनवायचा आहे की तुम्ही विसरायचं म्हटलात तरी इंग्लिश भाषा नंतर कधी विसरू शकणार नाही. तर इतका मला तुमचा बेसिक जो आहे तर तो भक्कम करायचा आहे. क्वालिटी जी आहे माझ्या कोर्सची किंवा जे मी शिकवणार आहे तर त्याच्यावरती सध्या माझा खूप जास्त प्रमाणात अभ्यास चालू आहे आणि लवकरच तिची डेट असेल तर ती मी तुमच्यासोबत अनाऊन्स करेन. तर तुम्ही ओळखायचं आहे की तुम्हाला कोणता कोर्स करण्याची गरज आहे. तुम्हाला बेसिक्सपासून सगळं डिटेलमध्ये शिकायचं आहे की फक्त तुम्हाला स्पोकन करायचं आहे, हे अप टू यू आहे की तुम्ही ठरवू शकताय की तुम्हाला काय नक्की करायचं आहे. पण जर तुम्हाला बेसिक येत असेल तर मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी यूज करून तुम्ही अगदी घरातूनच चांगल्या प्रकारे इंग्लिश जे आहे त्या भाषेमध्ये तुम्ही फ्लुएन्सी मिळवू शकता. तर मी तुम्हाला लगेचच माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन जाते आणि काही टिप्स आणि ट्रिक्स ChatGPTच्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तुम्हाला माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेते. तुम्ही सेम तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा यूज करू शकता. तर सिम्पली मी ChatGPT म्हणून सर्च करते तर मला काही रिझल्ट्स येतील ChatGPTचे. तर इथे तुम्हाला ही स्क्रीन दिसते. तर इथे सिम्पली तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते विचारायचे. तर जर तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी अचीव करायची असेल तर नक्कीच तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर इथे तुम्ही मेसेज टाईप करू शकताय की प्लीज, मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना प्लीज म्हणते कारण आपण त्याच्याकडून हेल्प मागतोय जरी ते मशीन असलं तरी. प्लीज मेक प्लीज मेक अ conversation between teacher and parents. Yep, तर प्लीज मेक अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टीचर अँड पॅरेंट्स. तर नक्कीच इथे एक कॉन्व्हर्सेशन आलं आहे. शुअर हिअर इज अ सॅम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन अ टीचर अँड पॅरेंट्स ड्युरिंग अ पॅरेंट टीचर कॉन्फरन्स. तर इथे काय काय लिहिलंय तर ते वाचूयात. टीचर म्हणतात, गुड इव्हनिंग मिस्टर अँड मिसेस स्मिथ, थँक्यू फॉर कमिंग टुडे. थँक्यू फॉर कमिंग इन टुडे. हाऊ आर यू बोथ. तर हा क्वेश्चन विचारला गेला. तर याला तुम्ही सिम्पली एकदा वाचल्यानंतर थोड्याशा एक्सप्रेशनमध्ये तुम्ही कसं याला वाचू शकताय तर ते थोडंसं तुम्हाला डिसाईड करायचं. गुड इव्हनिंग मिस्टर अँड मिसेस स्मिथ, थँक्यू फॉर कमिंग इन टुडे. हाऊ आर यू बोथ. तर असं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. त्यानंतर मिसेस स्मिथ म्हणतात, गुड इव्हनिंग मिसेस जॉन्सन, वी आर डुईंग वेल, थँक्यू, हाऊ आर यू. एकदा रीड करून झालं की त्यानंतर तुम्ही ते वाक्यामध्ये थोडेसे एक्सप्रेशन ॲड करून ते वाक्य पुन्हा तुम्ही म्हणू शकता. तर टीचर म्हणते, आय एम डुईंग वेल, थँक्यू. आय वॉन्टेड टू डिस्कस हाऊ इमली इज डुईंग इन क्लास. ओव्हरऑल शी इज ब्राईट स्टुडंट बट देर आर फ्यू एरियाज वी कॅन वर्क ऑन टू हेल्प हर एक्सेल इवन मोर. तर हे तुम्हाला असं डिटेलमध्ये येतं आहे आणि हे तुम्ही सगळं बेसिकपासून करू शकताय. सॉरी, थोडीशी माझी स्क्रीन
हे सगळं तुम्हाला बेसिकपासून येत आहे, तर हे तुम्ही सगळं त्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. आता हा सेम आहे, जर मला याचं जे इंग्लिशमध्ये लिहून आलेलं आहे, जर मला त्याचा मराठी शब्दशः अर्थ हवा असेल तर पुन्हा सेम क्वेश्चन मला तिथे करायचा आहे. खाली मी पुन्हा एंटर करते, कन्वर्ट धिस इन मराठी. म्हणजे ही जी टेक्स्ट आहे, हे जे वरती लिहून आलेलं आहे, तर ते सगळं मराठीमध्ये कन्वर्ट होईल ॲज इट इज, शब्दशः अर्थ त्याचा मिळेल. आणि सेम कॉन्व्हर्सेशन तुम्हाला मराठीमध्ये आपण काय बोलतोय तर ते सगळं मिळेल. आता मी इथे ChatGPT टीचर आणि पॅरेंट्सच्या कॉन्व्हर्सेशनबद्दल ॲड केलं होतं. तुम्ही कोणतंही कॉन्व्हर्सेशन, कोणतेही डिटेल्स ChatGPTकडे मागू शकताय, ते तुम्हाला ॲज इट इज देईल. तर इथे तुम्हाला काही सेंटेन्सेस मी दाखवते. त्याच्यामध्ये पहिला आहे गुड इव्हनिंग मिस्टर अँड मिसेस स्मिथ. तर तुम्ही मराठीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसेल शुभ संध्याकाळ मी आणि श्रीमती स्मिथ. तर जे काय असेल तर ते शब्दशः ट्रान्सलेशन तुम्हाला तिथं केलेलं दिसतं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय इट्स माय प्लेजर, इमली इज वंडरफुल स्टुडंट अँड आय एम कॉन्फिडेंट शी विल कंटिन्यू टू इम्प्रूव्ह विथ अ लिटल एक्स्ट्रा हेल्प, प्लीज फील फ्री. ते जे आहे तर ते बरोबर मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. हे माझा आनंद आहे. इमली एक उत्कृष्ट विद्यार्थिनी आहे आणि मला विश्वास आहे की ती थोड्या अतिरिक्त मदतीने, तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्हाला अजून काय याच्यामध्ये डिटेल्स हवे असतील तर ते सगळे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय. तर मी आता सध्या तुम्हाला ही असाइनमेंट आहे, जर तुम्ही इंग्लिश शिकताय तर न्यू वर्ड्स इन इंग्लिश विथ मराठी ट्रान्सलेशन करू शकताय किंवा मीनिंग करू शकताय, रिलेटेड टू बिझनेस, रिलेटेड टू स्कूल, रिलेटेड टू डेली यूज, कोणतंही तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे. आणि जे नवीन वर्ड्स जनरेट होतात तर रोजचे 10 वर्ड्स तुम्हाला याच्यातून घ्यायचे आहेत. मेक शुअर हे 10 शब्द तुम्ही जे घेता यातून, तर हे फक्त वाचून न घालवता हे तुम्हाला कम्प्लिटली सगळे वर्ड सेपरेट नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत. येस, तुम्हाला जर 100% फ्लुएंट व्हायचं असेल तर एफर्टसुद्धा 100% दिलेच पाहिजेत. तर एक नोटबुक ॲड करायची आहे, तुमची घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये असे वर्ड्स, त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर तुम्हाला येत नसेल तर, आणि सोबतच त्याचं मीनिंग म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर ते लिहायचं आहे. तुम्ही रंगीबेरंगी पेनचा वापर करू शकता, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे. एक मी पेन रेड आणि एक ब्लू पेन घेतला, ब्लॅक पेन पण ॲड करू शकता. हे जे 10 वर्ड्स नवीन घेत आहे तर हे रोज तुम्हाला दिवसातून किमान 1 वेळ किंवा 2 वेळा वाचायचे आहेत, रीड करायचे आहेत. सो आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते जे की आपल्या सगळ्यांच्या फायद्याचे असतात. व्हिडिओ कंप्लीट करायला आलेली आहे आमची राशी. काय झालं? Thank you so much for watching. Keep supporting.